गाडी काढण्याचा प्रयत्न करतायत। सध्या नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय। तुम्ही म्हणालात तसं सकाळपासून संततधार पावसाची सुरू आहे। सध्या बऱ्याच परिसरामध्ये अशी परिस्थिती आहे की फक्त गोदाघाट परिसरातच सध्या अशा प्रकारे पूर आलाय। नाही, निश्चितपणे नाशिकमध्ये पावसाचा जोर सकाळपासून वाढलेलाच आहे। अशा परिस्थितीमध्ये गोदाघाट जो असतो तो सगळ्यात पहिला परिसर असतो ज्या ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी वाढत असतो। आणि अशा वेळेला निश्चितपणे जे रहिवासी असतात, स्थानिक रहिवासी खास करून, त्यांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा निश्चितपणे दिला जातो। मात्र तरी देखील जे बाहेरून येणारे भाविक असतात, जे धार्मिक पर्यटनासाठी आलेले पर्यटक असतात, त्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचण होते। आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जरी पावसाचा जोर या ठिकाणी कायम असला आणि एकूणच पाण्याची पातळी वाढत असली तरी अशा या परिस्थितीमध्ये नेमकं या गाड्यांना बाहेर कसं काढायचं हा एक मोठा प्रश्न असतो। आणि त्यामुळे हे जे तरुण आहेत इथले ते निश्चितपणे हा प्रयत्न करताना आता दिसत आहेत की किमान ही गाडी एखादी क्रेन तिला बाहेर काढण्यासाठी येत नाही तोपर्यंत जागीच राहावी, पाण्याच्या प्रवाहामुळे ही गाडी वाहून जाऊ नये याचा प्रयत्न जे आहेत ते हे तरुण या ठिकाणी करताना दिसत आहेत। आणि त्या सगळ्या तरुणांच्या एकूणच या सगळ्या प्रयत्नांना खरं तर सलाम केला पाहिजे। कारण स्वतःच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता अत्यंत प्रवाहानं वाहणाऱ्या या पाण्यामध्ये हे तरुण जे आहेत ते या गाडीला एका दोरखंडाच्या सहाय्यानं बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत। आपण बघतोय दृश्यांमध्ये या गाडीच्या खालच्या बाजूला दोरखंड बांधून ही गाडी जी आहे ती आता या ठिकाणी पूर्णपणे अडकून ठेवण्यात आलेली आहे, ती बांधून ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून आता किमान ही गाडी वाहून जाणार नाही। या ठिकाणी एखाद्या क्रेनच्या सहाय्यानं ही गाडी बाहेर काढली जाऊ शकते किंवा पाण्याचा प्रवाह ज्या वेळेला कमी होईल, पाण्याचा फोर्स ज्या वेळेला कमी होईल त्यावेळेला ही गाडी जी आहे ती या ठिकाणून बाहेर काढली जाईल। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी गाडीत गेल्यामुळे ही गाडी आता सुरू होईल की नाही अशी देखील शक्यता आहे। त्यामुळे किमान ही गाडी जी आहे ती या ठिकाणी बांधून ठेवण्याचा प्रयत्न या सगळ्या तरुणांच्या वतीनं केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं अनेकदा वाहनं जे आहेत ते वाहून जातात, वाहनं या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकलेले असतात। आणि त्यामुळे या सगळ्या तरुणांचं विशेष कौतुक करायला पाहिजे की जे आपल्या स्वतःची पर्वा न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी किमान या गाड्यांना अडकून ठेवण्याचा, या गाड्यांना बांधून ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। नक्कीच चंदन, आपण इथे पाहतो की गाडीचा रेस्क्यू या ठिकाणी सुरू आहे। 3 तरुण ही गाडी या ठिकाणी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत। चंदन, ज्यावेळेला पहिला व्हिज्युअल्स आपण पाहिलं त्यावेळेला पाण्याचा जोर काहीसा कमी होता, पाणी देखील कमी होतं, मात्र आता पाणी वाढत चाललंय असं या ठिकाणी दिसतंय। निश्चितपणे आपण जर बघितलं तर या ठिकाणी पावसाची संततधार अद्यापही सुरूच आहे आणि पाऊस हा अजूनही थांबलेला नाही आहे। मात्र पाऊस जरी थांबलेला नसला तरी कुठेतरी आता पाण्याचा प्रवाह जो आहे तो देखील या ठिकाणी वाढतोय आणि त्यामुळे प्रशासन सतर्क झालेलं आहे। प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे त्याच्यासाठी टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत। मात्र इथे जे काही तरुण आहेत, जे स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न केला जातो की अशा वेळेला ही जी अत्यंत अवघड अशी वेळ असते, ज्या वेळेला खरं तर पर्यटक लांबून येतात, देशाच्या कानाकोपऱ्यात या ठिकाणी येत असतात, त्यांना या परिसराची कुठलीही माहिती नसते, या परिसरात गाड्या नेमक्या कुठे पार्क करायच्या त्या संदर्भात त्यांना कुठलीही माहिती नसते। आणि अशा वेळेला जर काही पर्यटकांनी या ठिकाणी गाड्या लावल्या आणि अचानक पाण्याचा फोर्स जर वाढला तर निश्चितपणे अशा पद्धतीनं या गाड्या ज्या आहेत त्या अडकून पडतात। आणि तसंच काहीसं दृश्य जे आहे ते आज या ठिकाणी रामकुंड परिसराच्या या रोकडोबा तालीम संघ जे आहे, रोकडोबा तालीम संघाच्या परिसरात या ठिकाणी बघायला मिळत आहे। आणि हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आपण आत्ता सध्या जरी बघत असलो तरी गाडी ही त्याच ठिकाणी आहे। गाडीला आत्ता या मोठ्या दोरखंडानं बांधून ठेवण्यात आलेलं आहे। गाडी किमान आता वाहून जाणार नाही याची काळजी जी आहे ती इथल्या तरुणांनी घेतलेली आहे। आणि निश्चितपणे आता ज्या वेळेला पाण्याचा फोर्स हा कमी होईल त्यावेळेला या गाडीला बाहेर काढलं जाईल असं एकूणच कळतंय। त्यामुळे आपण या ठिकाणी बघतोय की ही गाडी जी आहे ती या तरुणांच्या वतीनं बांधून ठेवण्यात येते आहे। हे मुलं जे आहेत ते ही गाडी या ठिकाणी बांधून ठेवत आहेत जेणेकरून ही गाडी जी आहे ती वाहून जाणार नाही। आणि हे रेस्क्यू ऑपरेशन आहे, त्या रेस्क्यू ऑपरेशनच्या निमित्तानं
हे मुलं जे आहेत ते कशा पद्धतीनं इथे येणाऱ्या प्रत्येकाची मदत करतात, इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या एकूणच मदतीसाठी कसे धावून येत असतात हे देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी गोदाघाट परिसर असेल किंवा रामकुंड परिसर असेल, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला निश्चितपणे धोका निर्माण झालेला असतो। आणि धोका निर्माण झालेला असताना खरं तर या ठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीनं सुद्धा टीम तयार केलेले असतात, कर्मचारी तैनात केलेले असतात आणि सूचना सातत्यानं दिली जात असते की कोणीही या ठिकाणी येऊ नये किंवा आपले वाहनं जे आहेत ते या ठिकाणी पार्क करू नये। मात्र तरी देखील अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी येतात, गाड्या लावतात आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना या ठिकाणी येत असतात। आपण बघितलं की या तरुणांनी जे आहे ते अक्षरशः आपल्या जीवावर उदार होऊन या गाडीला या ठिकाणी पक्क बांधलेलं आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय की गाडीला या ठिकाणी पक्क बांधून ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून आता ही गाडी जी आहे ती वाहून जाणार नाही याची खबरदारी जी आहे ती या तरुणांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळे आता किमान एक धोका टळलेला आहे की पाण्याचा प्रवाह किती जरी वाढला तरी ही गाडी आता वाहून जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। तर दुसरीकडे मात्र पाण्याचा प्रवाह ज्या वेळेला कमी होईल त्यावेळेला निश्चितपणे या गाडीचे मालक जे आहेत ते या ठिकाणी गाडीचे मालक आल्यानंतर ते या ठिकाणी त्यांची गाडी घेऊन जातील। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की नक्कीच चंदन, आणि गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न सोडून आता ही गाडी या ठिकाणी बांधून ठेवण्यात आली, जेणेकरून पाण्याचा फोर्स जरी वाढला, वेग वाढला तरी सुद्धा ही गाडी वाहून जाणार नाही। तिथल्या स्थानिक तरुणांनी ही गाडी इथे बांधून ठेवलेली आहे। या बातमीवर आपली नजर असेलच, मात्र आता पाहूयात हेडलाईन।